मित्रांनो, तुम्हाला ही गाय दिसते का? ही गाय आणून तुम्हाला सांगतो 2 वर्ष झाले आणि तिची पाडी आहे ही. आणि ही गाय आणून तुम्हाला सांगतो 4 वर्ष झाले असतील. किती वर्ष झाले असतील गाय आणून? काळ गाय तरी ही गाय आणून कमीत कमी 4 वर्ष तरी झाले. म्हणजे बघा, कोरोनाचा काळ होता, बहुतेक 5 वर्ष झाली असतील. 2020 मध्ये गाय आणली आहे. मग आता तुम्हाला सांगतो, आता अजून एक गाय आणायला चाललो आहे आज. एक ती गाय आहे, ती मावस भावाची गाय आहे. ती गाय किती वेळ त्याचे काय आहे तर ही तुम्हाला तिथं मावस भावाच्या घरी गेल्यावर दाखवतो. गाय दाखवतो ती कशी आहे काय आहे. तर ह्या गायीसारखीच गाय आहे ती सुद्धा, पण गाय जरा थोडीशी हे आहे, नॉर्मल खराब आहे. गाय खराब म्हणजे माळरानला कसं घास गावात वगैरे असते, त्याच्यामुळं घास गावात खाऊन जरा गाय थोडी झिजली आहे. आता आपण चाललो आहे, तुम्हाला सांगतो 2 जोडीदार आणि बबन आणि मी 4 जण निघालो आहे. मोठी गाडी घेऊन चाललो आहे बघा. तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की गाय कशी आहे काय आहे. तर म्हणजे गाय घेतल्यावर मी तुम्हाला कमेंट करावं लागणार आहे, गाय चांगली आहे का वाईट आहे हे बघायसाठी मी. मग त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चाललो कुठल्या गावाला सांगतो, आरेवाडी ढालगाव, हे कवठेमंकाळ तालुक्यात गाव आहे बघा, आरेवाडी ढालगाव. आणि ढालगावपासून एक 4 किलोमीटर आत डोरली गाव आहे बघा. ते माझी बहीण पण डोरली गावातच आहे आणि मावशी पण डोरली गावातच आहे. तर चला आता आपण न बडबड करता जाऊया. आपल्याला गाडी अजून टायर पण बदलायचा आहे. चला मित्रांनो, आता बामणीत आलो बघा, टायर खोलले. आपल्या गाडीत आहे की बघ, ट्यूब बदलायला लागते म्हणला गाडी. मग ट्यूब बदलायला लागला आहे. बरं, हे पावडर लावलं काय होते? नाही मला काय वास बीस झालंय आता सगळं. आता लगेच निघायला मित्रांनो. हे बघा, मिरज पंढरपूर हवे बरं काय. मित्रांनो, पेट्रोल पंपावर आलोय बघा. आता पेट्रोल टाकायला आलोय. सॉरी डिझेल. आपली गाडी पेट्रोलवर चालत नाही, डिझेलवर चालते. डिझेल टाकून घेतो. मित्रांनो, तुम्हाला जबरदस्त आता लोकेशन दाखवतो बघा. हे कसला जबरदस्त डोंगर आहे. तुम्ही डोंगर कधी कोल्हापूरला जाताना पाहिला कमेंट करून सांगा. मित्रांनो, आता आमच्या मावशीच्या घरी आलो बघा आम्ही. लाबाड काय बोलायचं नाही. तर बघा, ही गाय आहे अशी. त्याची जरा दात बघायचं आहे. तर कसं मला लय काही कळत नाही म्हणताना हे आपलं नानाला आणलंय. ते आमचं चेअरमन आहे त्याचे. आता गाय भावानं चालू बिलवून मस्तपैकी दाखवायची चालू केली आहे बघा. आता आहे हे तुम्हाला काय फॉल्ट बिल्ट वाटतोय का? नाहीतर मला लगेच कमेंट करा. गाय लय भारी हो, आपल्या गायसारखीच गाय दिसते. आणि डमडम पण लगेच बोलवलं. लगेच म्हणलं कशाला चांगल्या कामाला हुशार म्हणून. गाय हुशार आहे बघा. गाय हुशार आहे. डायरेक्ट गेली. हे आमच्या मावशीचं घर आहे मित्रांनो. निघालो मित्रांनो आता. ही गाडी इथे मागणार.
मित्रांनो आता आपल्याला जाता जाता आरेवाडीला जायचं आहे. आरेवाडीला तुम्हाला बिरोबा माहीत असेल त्या देवाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आता. पाठीमागं बसून बबन नाना लय गप्पा मारायला लागले. मित्रांनो ही बघा आरेवाडीतलं बिरो देवाचं मंदिर आहे. आता दर्शन घेतो मस्तपैकी. ही मायाका देवीचं मंदिर आहे मित्रांनो. देवाचा प्रसाद घेतला. आता मायाका देवी या मंदिरात निघालो. जय मायाका देवी. बघा मित्रांनो आमोशाला इतकी गर्दी होती इथं. इतकी गर्दी असते काय सांगायचं तुम्हाला. मित्रांनो हे कामाबाई देवीचं मंदिर आहे. मित्रांनो आता मोबाईल बबननं घेतला होता इथं. तर ही शिक्कर असं बिरदेवाचं आणि ही दीपमाळा आहे. आणि ही जे दिसतं इकडं हे सगळं असं इकडं ब्लॉकेस वगैरे बसून घेतले. आणि ही बाजूला ही आजूबाजूला आहेत ही सगळं पूर्ण असं ही मठ आहेत. जी यात्रेला जे जत्रेला आलेले भाविक भक्त आहेत त्यांना राहण्यासाठी ही सोय आहे सगळी अशी केलेली. तर ही समोरचा भाग आहे असा. आणि मी आणि नाना आणि बाळासाहेब आमचे निघालो होतो. तर ही पुन्हा एकदा बबन शिखर दाखवले बघा. ही कवटेमंकाळ तालुक्यात हे आरेवाडी गाव आहे. तुम्ही जर इकडं आलात सांगलीला जाताना तर तुम्हाला 5 मिनटं अंतरावरच ही मंदिर आहे. तर ह्या देवाला कोळेकर यांचा मान आहे पुजारी. हे समोरचं सगळं जे आपली ही गाडी आहे बघा. ह्या बिरोबाच्या बनात दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो आता हे जे आजूबाजूला ही जे हे मठ आहे तर ह्या मठात झाडपिढीला भक्त जे नेऊन राहतात. झाडपिढी म्हणजे आता नेमकं काय तर झाड लोट करणारे इथले ही म्हणजे झाडपिढी. तर आता निघालो मित्रांनो. समोरची बाजू बघा अशी आहे. गर्दी तरी आज लई नाही. मित्रांनो आरवडीच्या आता हे बिरोबाचा वर डोंगरावर एक मंदिर आहे. म्हणजे 2 मंदिर आहेत बरं का. आता आम्ही नागजमध्ये पोचलो. आता नागज पास करून आम्ही निघालो आहे सांगोलला. मित्रांनो तुम्हाला मगाशी येताना जी मी डोंगर दाखवत आहे ना तोच डोंगर आहे बघा. किती जबरदस्त डोंगर वाटते बघा. कसलं लोकेशन वाटतं. एक नंबर लोकेशन आहे. वाव. आरेवाडी या आले. मित्रांनो इकडचा बराच परिसर बघितला गेला. पण इकडं पाऊस म्हणावा इतका नाही. दरवर्षी इकडं पाऊस जास्त असतो. पाऊस इकडं नाही. जसं की सांगोला जसं आहे तसंच पाऊस आहे बघा तुम्ही आजूबाजूला. तर ती माझा मित्र बाळासाहेब पुढे बघा इकडं तुम्हाला फक्त जास्तीत जास्त पाऊस पडतो. आणि तुमच्याकडे पाऊस झाला नाही नक्की सांगा. आता मित्रांनो मेन किस्सा येत आता टोल नाक्यावर आलो. बघू आपल्याला कुणाचं तर नाव सांगून सोडते का बघू. नक्कीच बघा. गुरुदेव पंडकर
काय होतंय आहे का तुला चालू आहे चालू आहे त्या दुसऱ्या मार्गाला मी आज चालू केलं नाही माझं त्याने चकडं बंद केलं असं रील स्टार मध्ये एक फेमस असला माहिती आहे मी रिस्टार आहे हा रील स्टार आहे मग आपली गाडी कशी सोडली मित्रांनो ह्या हॉटेलला नाश्ता केला आणि आता निघालो टोल नाक्यात थांबलो तिथं आम्ही नाश्ता करायला थांबलो तोपर्यंत हे डमडम आले बघा आपल्या पुढं आले येऊ द्या चला चला गाडी मागे येऊ द्या आमची गुन्हेगार आपण ठरतो बरोबर आहे लाईट आहे तिकडे गाडी कशी मेन सांगोला सिटीत आलो बघा आता गडी अडवत तिडव कसे बी येतात त्यामुळे आपलं हाय तुम्हाला